वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात बेकायदा प्रवासी ऑटोमधून अवैध वाहतूक जोमाने सुरू आहे। सर्वाधिक अवैध ऑटो प्रवासी वाहतूक ही दारव्हा, कारंजा, उंबरडा बाजार, जांब या मार्गावर होत असून याकडे संबंधित यंत्रणा म्हणजे पोलीस व आरटीओ कार्यालयाचे दुर्लक्ष झाले आहे। पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित प्रवृत्तीमुळे अवैध ऑटो वाहतूक सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। त्यातही ऑटो वाहनांचा दुरुपयोग सर्वात जास्त अल्पवयीन मुले करीत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। मात्र अशा प्रकरणाकडे पोलिसांकडून पाहिजे तशी रोखठोक भूमिका घेतल्या जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी एक प्रकारे खेळ सुरू असल्याची चर्चा परिसरात होताना दिसत आहे। अवैध ऑटो वाहतुकीने सर्व सीमा ओलांडल्या आहेत। जनावरांपेक्षाही भयंकर प्रवाशांना कोंबून वाहतूक केला जात आहे। त्यामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून वरिष्ठांनी याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी प्रवासी नागरिक करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता उमेश काडबांडे, कारंजा लाड।